या फराळ तयार आहे। पुणे महिला मंडळातर्फे यावेळेला भरपूर फराळाचे पदार्थ बनवलेले आहेत। नवीन नवीन पदार्थ तयार केलेला आहे। हे गुळाची सगळे करंजी. गुळाची करंजी। कशा आहात तुम्ही? एक नंबर ना। मी आज आलोय पुण्यात पर्वतीच्या येथे। पुणे महिला मंडळ उद्योग समितीने फराळ तयार केलाय। चला बघूयात काय काय आहे। या फराळ तयार आहे। मॅडम यावेळेस फराळीला काय काय आहे? पुणे महिला मंडळातर्फे यावेळेला भरपूर फराळाचे पदार्थ बनवलेले आहेत। कडबोळी, बाचक्या पोळ्याचा चिवडा, शेव, चिरोटे, बटाट्याचा चिवडा, करंजी, बेसनाचे लाडू, रवा लाडू, अनारसे, खारी शंकरपाळी, गोडी शंकरपाळी, पातळ पोळ्याचा चिवडा, चकली। ओके मॅडम, मला सांगा यावेळेस असं वेगळं काहीतरी आहे असं मी कळालं आहे मला। हो, ओल्या नारळाची गुळाची करंजी यावेळेला आम्ही बनवलेली आहे। खूप छान आहे, नक्की खाऊन बघा। नमस्कार। यावेळेस काय काय आहे सांगा जरा। सगळे दिवाळीचे फराळ आहेत। ओके। पण ह्या वर्षी एक विशेष आम्ही ठेवलेलं आहे की गुळाची करंजी केली आहे। अगदी खुसखुशीत आणि सुंदर आहे। अच्छा। आणि त्याच्यामध्ये आम्ही काजू, ओलं खोबरं, खसखस आणि जायफळ हे सगळे पदार्थ वापरलेले आहेत। आणि ही करंजी खूप सगळ्यांना आवडते। ही आहे ओल्या नारळाची गुळाची करंजी। हो बघा खुशखुशीत आहे। ओके, ही यावेळेस नवीन पदार्थ तयार केलेला आहे। हे गुळाची सगळे करंजी। गुळाची करंजी आणि फराळ तयार आहे। सगळेजण येऊन घेऊ शकता आणि हे टेस्ट करून सांगतो कसं। ओ प्रतिम, एक नंबर। कुणाला खायचं असेल तर ऑर्डर नक्की द्या। मी नंबर दिलेला आहे, त्या नंबरला कॉल करून तुम्ही बुक करू शकता। सर्वांना नमस्कार। मी केतकी कुलकर्णी, पुणे महिला मंडळाची अध्यक्ष आहे। पुणे महिला मंडळ ही सामाजिक संस्था महिलांनी महिलांसाठी चालवलेली 1927 साली ॲनी बेझंट, रमाबाई रानडे, चिमणाबाई गायकवाड बडोद्याच्या महाराणी होत्या, त्यांनी स्थापन केली। आणि महिलांनी आर्थिकदृष्ट्या सक्षम व्हावं, सामाजिकदृष्ट्या किंवा शारीरिकदृष्ट्या अशा सर्व बाजूंनी सक्षम व्हावं यासाठी पुणे महिला मंडळाची स्थापना झाली। पुणे महिला मंडळात उद्योग समितीमार्फत दिवाळीचे फराळाचे पदार्थ केले जातात। अगदी फार लंडन, अमेरिकेपर्यंत ते जातात। आणि तुम्हीसुद्धा नक्की या पुणे महिला मंडळाच्या उद्योग समितीच्या दुकानात खरेदी करा। निलायमच्या पुलावरनं पुढे आलं की लगेच उजवीकडे पुणे महिला मंडळ असा मोठा बोर्ड दिसेल आणि तुम्हाला तिथे लगेच पुणे महिला मंडळ उद्योग समितीचं दुकान दिसेल। तिथे आम्ही नंबर पण तुम्हाला सांगतोय, त्या नंबरवर पण तुम्ही ऑर्डर देऊ शकता आणि तुम्हाला घरपोच डिलिव्हरी पण मिळू शकते। तर नक्की या आणि दिवाळीचा फराळ इथूनच खरेदी करा। पुणे महिला मंडळाला आता 2027ला 100 वर्ष पूर्ण होत आहेत। तर तुम्ही नक्की सभासद व्हा आणि तुम्हाला सर्वांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा। नमस्ते, मी सुरेखा साठे, सुपरवायझर आहे। पुणे महिला मंडळ पर्वती पायथ्याला आमचे लाडू, करंजी, चकली सगळे फराळाचे पदार्थ ठेवलेले आहेत। तर 4च दिवस राहिले आहेत दिवाळीला, तर नक्की आमच्याकडे भेट द्या
व त्याचा आनंद लुटा. आणि आम्ही आता घरपोचसुद्धा व्यवस्था केलेली आहे. दिवाळी फराळ तयार आहे. गेल्या वेळेस मी यांचा एक व्हिडिओ केला होता, खूप छान प्रतिसाद त्या व्हिडिओला आला होता. खूप सारे लाईक्स आणि कमेंट्स आले होते. त्या कमेंट्समध्ये खूप लोकांनी म्हटलं होतं की आम्हाला घरपोच फराळ मिळेल का, तर त्याची व्यवस्था केलेली आहे. हा इथे एक नंबर दिलेला आहे आणि ॲड्रेस दिलेला आहे. दिवाळी फराळ तुम्ही या नंबरला कॉल करून बुक करू शकता आणि तुम्ही डोंजो बुक करा आणि या नंबरला कॉल करून तुमचा फराळ तुम्ही घरपोच मिळवू शकता. मग कशी आहे दिवाळी यावेळेस, चांगली होणार की नाही? या फराळ तयार आहे. खात राहा, पीत राहा, आनंदी राहा.